गोवा निर्मितीचं विदेशी मद्य महाराष्ट्रात बेकायदेशीररित्या विक्रीसाठी आणणाऱ्या तिघा आरोपींना अटक करून 37 लाखाचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागानं जप्त केला आहे। गोवा बनावटीचं विदेशी मद्य स्वस्त दरातून आणून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ढाब्यांवर विक्रीसाठी आणणाऱ्या मोहोळ तालुक्यातील 3 आरोपींसह एक आयशर टेम्पो, 2 पिकअप आणि एक स्विफ्ट कार असा एकूण 37 लाखांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं कारवाई करून जप्त केला आहे। समाधान तुकाराम भोसले वय 29, सोमनाथ तुकाराम भोसले वय 26, राहणार दोघेही खवणी तालुका मोहोळ आणि अविनाश दिगंबर डोंगरे वय 33 राहणार आढेगाव तालुका मोहोळ असं गोवा बनावटीचं मद्य मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे महाराष्ट्रात विक्रीसाठी आणणाऱ्या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत। यातील अटक आरोपी हे देगाव केगाव बायपास रोडवरील देशमुख वस्तीजवळ लहान वाहनातील विदेशी मद्याचे बॉक्स मोठ्या वाहनात भरत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं छापा मारला। गोवा बनावटीचे विविध कंपन्यांचे 301 बॉक्स साधारण 3.5 लाखांचं विदेशी मद्य साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं जप्त केलेला आहे। याविषयी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक गट अ प्रशांत निकाळजे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना कारवाईविषयी अधिक माहिती दिली। सदरची कारवाई मान्य अधीक्षक रवींद्र आवळेसो तसेच उपाधीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे। तसेच या कारवाईमध्ये माझे सहकारी राहुल बांगर, साहेब मुकेश चव्हाण, किरण बिरादार साहेब तसेच वृषाली भिटे महिला कॉन्स्टेबल यांनी तसेच मलंग तांबोळी, गजानन होळकर यांनी मोलाची कामगिरी बजावली। तसेच मदतनीस आहेत मोरे, पवार, इरफान शेख आणि लक्ष्मण डोलारे, नागेश गायकवाड या लोकांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे। 3:30च्या दरम्यान आम्हाला एक खबर मिळाली की गोव्यावरून एक आयशर इथं केगाव रोडला इथे थांबलेला आहे आणि सदरची बातमी कळल्यानुसार आम्ही इथून त्या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी 2 पिकअप व्हॅनमध्ये सदरच्या आयशरमधील मद्यसाठा ह्या दोन्ही गाड्यांमध्ये क्रॉसिंग चालू असताना आम्ही त्यांच्यावर छापा घातलेला आहे। त्यामध्ये जवळजवळ 281 बॉक्स मुद्देमाल आहे मद्याचा साठा आणि 2 पिकअप व्हॅन आहेत आणि एक आयशर आहे। ही कारवाई बुधवारी पहाटे 3:30च्या सुमारास करण्यात आली असून यातील अटक आरोपींवर यापूर्वीही दारूच्या कारवाया करण्यात आलेल्या आहेत। अटक आरोपींना न्यायालयासमोर हजर केलं असता 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।